हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 5. ओवी क्रमांक 15. संदेह हेची बंधन, निशेष तुटला तेची ज्ञान, निसंदेही समाधान होय आ पैसे. श्री समर्थ म्हणतात की या सर्वाला एकमेव कारण म्हणजे संदेह, संशयी वृत्ती. यामधून नको त्या इतर गोष्टी उद्भवतात. त्याच्यासाठी संशय हेच बंधन असते. यामुळे तो जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. कायम अनंद राहून आयुष्य जगत असतो. अशाचा कोणावरही विश्वास नसतो. अशाला कोणाचाही भरोसा वाटत नाही. अशाला प्रत्येक गोष्टीत शंका असतात. याचे कारण म्हणजे त्याला स्वतःबद्दल विश्वास नसतो. त्याला स्वतःचा भरोसा वाटत नाही. भरोसा वाटत नसतो. त्याला स्वतःबद्दल शंका असतात. तथापि संशय नष्ट होणे हेच ज्ञान आहे. निसंशयी राहून जगण्यामध्ये आपोआप समाधान आणि तृप्ती आहे. तेथे मानसिक स्वास्थ्यही आहे. याचा अर्थ अज्ञानामुळे संशय आहे आणि तेच असमाधानाचे, अतृप्तीचे कारण आहे. अध्यात्मामध्ये आत्मज्ञान हेच एकमेव ज्ञान आहे आणि आत्मज्ञान नसणे हेच सर्व अज्ञानाचे एकमेव कारण आहे. याचा परिणाम म्हणून असमाधान आणि अतृप्ती आहे. यास्तव जर आत्मज्ञान असेल तर कैवल्यानंद नांदेल. काय आहे आत्मज्ञान? याची संपूर्ण यादी करणे अशक्य आहे. तरीही केवळ कल्पना यावी यासाठी काही ठळक गोष्टी नमूद करतो. ब्रह्मांडात आत्माराम हीच एकमेव शक्ती असून त्यामधूनच चल अचल, सजीव निर्जीव, सूक्ष्म जड असे सर्व काही निर्माण होत असते. ते आत्मारामामुळेच. यथा कालावधी टिकते आणि अंती ते आत्मारामामध्येच विलीन होते. आत्मारामामधूनच पुन्हा नवनिर्मिती होते. या नवनिर्माणामुळे सजीवांना जगताना मरगळ नसते. असे हे अव्याहत सुरू राहते. यामुळे विश्वात सतत विविधता आणि वैचित्र्य आहे. सतत चैतन्य सळसळत आहे. प्राण्याला जगण्याचा उत्साह, उन्मेष, उल्हास आहे. आत्माराम म्हणजे सूक्ष्माहून सूक्ष्म अशी परमशक्ती, परम ऊर्जा, परम चैतन्य, परमदिव्य प्रकाश आहे. त्यामधून ओम असा महाध्वनी होऊन त्यामधून येथे ब्रह्मांडात विश्वे निर्माण झालेली आहेत. हा ओंकार या ब्रह्मांडात सतत निनादत असतो. या परममहादिव्य ओंकार योगे संपूर्ण ब्रह्मांडाला आत्मारामाची परमशक्ती, परम ऊर्जा, परमचैतन्य, परमप्रकाश मिळत असतो. यामुळे ब्रह्मांडात निर्माण झालेले टिकते आणि त्यात सतत नवनिर्माण होत राहते. या योगे ब्रह्मांडात प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जा आणि ध्वनी असतोच असतो. तेच त्या वस्तूच्या, गोष्टीच्या अस्तित्वाचे लक्षण आहे. वस्तू गोष्ट घासली की त्यामधील ऊर्जा जाणवते आणि वस्तू गोष्ट एकमेकांवर आपटली की ध्वनी निर्माण होतो. आत्मारामामधून प्रथम निर्जीव वस्तुजगत निर्माण झालेले आहे आणि त्याच्या साक्षीत्वाने आस्वाद घेण्यासाठी, त्याची लीला अवलोकन करण्यासाठी, त्याची मौज मजा अनुभवण्यासाठी येथे ब्रह्मांडात आत्माराम अंशात्मा म्हणून या जडवस्तू जगतामधूनच स्वतः सभोवती देह धारण करून राहिला आहे. ब्रह्मांडात आत्मारामाशिवाय अन्य कोणी काहीही निर्माण करू शकत नाही आणि त्याने निर्माण केलेले कोणीही काहीही नष्ट करू शकत नाही. आपण त्या मूलभूत उपलब्ध असलेल्या निर्माणाचे संशोधन करून, त्याची मोडतोड, जोडफोड करून, त्याच्या गुणधर्माच्या मिश्रणामधून त्यांना भिन्न आकार विकार देऊन त्यांची आपल्यासाठी उपयुक्तता बदलू शकतो. बस,
आपण हे इतकेच करतो. यामुळे अशाला शोध असे म्हणतात. शास्त्रज्ञ शोध लावतात, निर्माण करत नाहीत. सूक्ष्म, जड, चल, अचल, निर्जीव, सजीव असे सर्व काही मूलभूत अशा आत्मारामामधूनच, त्या परम ऊर्जेमधूनच एकामधून दुसरे आणि त्यामधून तिसरे आणि त्यामधून चौथे असे उत्क्रांत झालेले आहे. याचा अर्थ संपूर्ण ब्रह्मांड एकमेकाला सलग जोडलेले आहे. ही उत्क्रांती नैसर्गिकपणे ती एका ठराविक टप्प्यावर येऊन थांबलेली आहे. याचा अर्थ येथे चल, अचल, निर्जीव, सजीव असे जे काही निर्माण झालेले आहे, ती विविधता या ब्रह्मांडासाठी पुरेशी आहे. हा निर्णय आत्मारामाने घेतलेला आहे. ब्रह्मांडामध्ये संपूर्ण उत्क्रांती, निर्माण, त्याचे संगोपन वर्तुळाकार आहे. याचा अर्थ येथे शून्यामधून निर्माण होऊन पुन्हा त्या शून्यात पोहोचणे हेच पूर्णत्व आहे. मानव हा ब्रह्मांडामधील उत्क्रांतीचा शेवट आहे. यामुळे मानवाची जबाबदारी आहे की त्याने या वर्तुळाचा शेवट करायचा आहे. त्यामधून निर्माण झालेले भिन्न असे आकार, विकार, गुणधर्म इत्यादीमुळे केवळ दिसायला येथे विविधता आणि वैचित्र्य निर्माण झालेले आहे. मूलभूत अशी एकच एक जोड असल्यामुळे ब्रह्मांडात एका ठिकाणी काही घडले तर त्याचा बरा वाईट परिणाम संपूर्ण ब्रह्मांडावर होतो. याचा महत्त्वाचा अर्थ असा आहे की या ब्रह्मांडात अनावश्यक असे काहीही निर्माण झालेले नाही आणि होतही नाही. प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट ही ब्रह्मांडासाठी, त्यातील प्रत्येक वस्तूच्या आणि गोष्टीच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहे. एकामधून एक असे उत्क्रांत झालेले असल्यामुळे या ब्रह्मांडाच्या संवर्धनाची घडी आपोआप व्यवस्थित बसलेली आहे. त्यात बदल म्हणजे ब्रह्मांडाच्या व्यवस्थेत अराजकता निर्माण करणे आहे. यालाच आपण पर्यावरण असे म्हणतो. पर्यावरण आपले आपण नैसर्गिकपणे कधीही बिघडत बदलत नाही. जे काही बिघडते, बदलते ते सजीवांच्या अनैसर्गिक वर्तणुकीमुळे होत असते. याला मानव प्राणी हा सर्वात जास्त जबाबदार आहे. किंबहुदा यासाठी तोच एकमेव सर्वस्वी जबाबदार आहे. अशा प्रकारे पर्यावरण बिघडले की आत्माराम ती संवर्धनाची नैसर्गिक घडी नैसर्गिकपणे आपोआप पुन्हा घालायला सुरुवात करतो. यामुळे येथे उलथापालथी होतात. याचा दुष्परिणाम म्हणून भूकंप, सुनामी, वादळ, दुष्काळ इत्यादी असे सर्व सजीवांना भोगावे लागते. आत्मारामामधून नैसर्गिकपणे जे जे उत्क्रांत होत असते ते सर्व त्याचे अपत्य असल्यामुळे त्याच्या संवर्धनाची व्यवस्था आत्माराम आपोआप करत असतो. यामुळे येथे प्रत्येक सजीवाला अत्यावश्यक असे त्याच्या जन्माआधीच निर्माण झालेले असते. तथापि सजीवांच्या अनावश्यक उपभोगांमुळे, अनावश्यक साठवणुकीमुळे, अनावश्यक नाविन्याच्या हव्यासामुळे येथे वस्तू जगताची उणीव भासते. याला मानव प्राणी हा सर्वात जास्त जबाबदार आहे. किंबहुना यासाठी तोच एकमेव सर्वस्वी जबाबदार आहे. यामुळे येथे समाजात गरीब श्रीमंत, उच्च नीच, मालक नोकर इत्यादी अशी वेगळी भिन्नता निर्माण झालेली आहे. यामधून आपापसात न्यूनगंड निर्माण झाला आहे आणि याचा दुष्परिणाम म्हणून त्यांच्यामध्ये आपापसात सतत संघर्ष आहे. आत्मारामामधून निर्माण झालेले ब्रह्मांड आणि त्यामधील वस्तुजगत याचे ज्ञान फक्त मानवी देहीच शक्य होते. अन्य प्राण्यांना ती बुद्धी आणि कुवत नाही. म्हणूनच मानवी देह या ब्रह्मांडामधील शेवट आहे. दुर्दैव असे आहे की या ब्रह्मांडाचे पर्यावरण फक्त मानवच बिघडवत असतो. यास्तव मानवावर या ब्रह्मांडाची फार मोठी जबाबदारी आहे. मानवाने आत्मारामाचे, या ब्रह्मांडाचे, यावरील वस्तू जगताचे नेमके ज्ञान जाणून घ्यायचे आहे. त्याने आत्मज्ञानी व्हायचे आहे.
स्वतःला अंशात्मक आत्माराम म्हणून जाणून वर्तुळ पूर्ण करायचे आहे. जोपर्यंत मानव असे करत नाही तोपर्यंत त्याला दुःख, कष्ट, त्रास, पीडा होत राहील. मूलतः तो सदानंदी आहे. आत्मज्ञानाने तो नित्यानंदी, कैवल्यानंदी राहू शकतो. हरिओम.